कोणत्याही अपयशाने खचून जाऊ नका। अपयश ही यशाची पहिली पायरी असून मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा ठेवला तरी कोणतेही ध्येय गाठू शकतो, असे प्रतिपादन IPS अधिकारी बीरदेव डोने यांनी केले। कोल्हापूर जिल्हा करवीर तालुका वसगडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये त्यांनी सदिच्छा भेट दिली। त्यावेळी ते बोलत होते। डोने म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड हाल अपयश सोसून बहुजनांवर मोठे उपकार केले आहेत। त्याची प्रेरणा घेतलेले माझ्यासारख्या व्यक्तीला IPS अधिकारी बनता आले, असे डोने यांनी सांगितले। स्वागत व प्रास्ताविक संदीप भोसले यांनी केले। सरपंच योगिता बागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं। यावेळी समाजाचे अध्यक्ष मनोहर भोसले, दिनकर कांबळे, भानुदास भोसले, जगन्नाथ कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात ते पुस्तक वाचत नाही तर समोरचा काय सांगणार आहे? समोरचा एखादा व्यक्ती तुम्हाला जाब विचारायला आला तर तुम्ही त्याला काय सांगणार सांगा? तुम्ही व्यसनाधीन झालात किंवा गुटखा वगैरे खाणार, दारू वगैरे पिऊन जर तुमचं दैनंदिन व्यवहार चालत असेल तर बाबासाहेबांनी जे सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी भाषण करणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि गुरगुर म्हणजे काय आहे तर आपल्याला भांडण करायचं नाही। म्हणजे गुरगुर म्हणजे काय आपल्याला भांडण नाही तर ते स्वातंत्र्य आहे जे मिळतं शिक्षणामुळे। ते बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण घ्या। सो मला एवढंच म्हणायचं आहे की आणि महात्मा गांधींचा एक विचार आहे की तुमच्याकडे असलेली संपत्ती ही समाजाने दिलेली ठेव आहे आणि त्या समाजात त्याच्यावर जे व्याज होते ना ते तुम्ही स्वतःसाठी वापरायचं नाही आहे, ते तुम्ही समाजाच्या चांगल्या कामासाठी वापरायचं आहे। सो या गोष्टीची पुढे जाणीव असू दे। समाजामध्ये असणारे आणि नसणारे असे दोन भाग असतातच। मग असणाऱ्यांची काय जाणीव आहे, त्यांनी नसणाऱ्या वर्गाला मदत करायची असणाऱ्यांची जबाबदारी आहे। सो आजच्या या काळाच्या ओघामध्ये ते कुठेतरी विसरत चालले असं वाटायला लागेल। सो समाजातले जे काही किंवा गावातले जे काही मुलं हुशार असतील, आरोग्याला ज्यांना गरज आहे किंवा त्यांना आरोग्यासाठी मदत आहे, कसं आहे बँकेमध्ये पैसा ठेवून म्हणजे काय आम्ही जे लोकप्रतिनिधी वगैरे निवडून देतोय ते लोकप्रतिनिधी मोठे नसतात तर आपण जे वोट कास्ट करतोय, आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलाय संविधानाने तो आपण मतदान टाकतोय, त्यामुळे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय। सो आपल्या मताला खूप जास्त किंमत आहे। समजा गावात ठरवलं की मतदान करायचं नाहीये, समजा तसं कधी करायचं नाही, पण समजा ठरवलं तर निवडणूक होणार नाही किंवा लोकप्रतिनिधी निवडून येणार नाही। त्यामुळे संविधान काय म्हणते, जी काही संविधानाची ताकद आहे ती लोकांकडून घेतली आहे। म्हणजे काय महत्वाचं आहे भारतामध्ये तर लोक महत्वाचे आहे आणि या प्रशासनामध्ये आपण ती विसरूनच जातोय की लोक महत्वाचे आहेत।